हा गुन्हा जो आहे कलम 105 जे ऐकण्यात येते जे लावलेलं आहे ते कलम आहे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर. म्हणजेच काय, मनुष्यवध किंवा मनुष्य हत्या पण तो खून नाही, इंटेन्शननी केलेला खून नाही. याच्या आधी आपण पाहिलं की ॲक्सिडेंट जर कोणाकडून झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एखादा व्यक्ती मयत झाला तर त्याच्या विरुद्ध आपण ॲक्सिडेंटची कलम लावलेली पाहिलेली आहे 304 ए पार्ट 1 पार्ट 2 अशा प्रकारची. पण अशा ह्याच्यात खुनाचा म्हणजे 302 वगैरे असं कलम लावलं जात नाही. मग हे कलम तसंच आहे 105 आहे की निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू. म्हणजे एखादी घटना जी खून करण्यासाठी केलेली नाही, पण तुम्हाला माहिती आहे की अशी जर घटना झाली तर एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. तुमचा उद्देश नाही त्या माणसाला मारायचा, पण त्या घटनेत तो माणूस अचानकपणे मरतो. असं जर एखादं कृत्य, समजा तुम्ही एखाद्या गर्दीच्या ठिकाणी 100च्या स्पीडनी गाडी चालवायला लागली आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कोणाला मारायचं नाही, पण तुम्हाला माहिती आहे की कोणी जर अचानक मध्ये आला तर तो मरेल, याचं तुम्हाला जाणीव आहे किंवा याची तुम्हाला माहिती आहे. असं असताना तुम्ही जर ती कृती केली तर तुम्ही त्या गुन्ह्याला कलम 105च्या शिक्षेला पात्र होता, असे त्याचा अर्थ आहे. काय तरतूद आहे शिक्षेची त्यात? शिक्षेची त्याच्यामध्ये 5 ते 10 वर्षांपर्यंत शिक्षा आहे, कारावास आहे, म्हणजे रिगरस इम्प्रिझनमेंट, सक्त मजुरीची आहे, ट्रायबल बाय सेशन्स आहे, नॉन कंपाऊंडेबल आहे गुन्हा, नॉन बेलेबल आहे, कठीण आहे गुन्हा त्याचा. पण ह्या गुन्ह्याच्या बाबतीत जर पाहिलं तर असं दिसतं की ह्या गुन्ह्यामध्ये शक्यतो ज्या व्यक्तीने ॲक्ट केला आहे किंवा ज्याच्याकडून घटना ती घडलेली आहे तर त्याला दोषी धरलं जातं. आता असं दिसतंय की डीजेची मिरवणूक चालू होती आणि अचानक काहीतरी घटना घडली आणि तो मुलगा बिचारा जो कोणी आदिवासी मुलगा असेल त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मृत्यूचं आपण कधीच कुणाच्या समर्थन करत नाही, ही एक दुर्दैवी घटना आहे, कारण गेलेलं आयुष्य परत आपल्याला आणता येत नाही. पण त्याचबरोबर ती घटना कशा पद्धती झाली, कशी झाली आहे हे पाहणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर असं पाहिलं की देवराम लांडे जर डीजेच्या गाडीत असते आणि ते डीजेवाल्या गाडीला म्हणत असते की चल भरधाव वेगात गाडी चालव आणि काय नाही होत, मी आहे, कोण मध्ये येते, असं जर असतं तर मग त्यांना माहिती आहे की काहीतरी घटना होईल आणि झाली तर मग देवराम लांडे तुम्ही म्हणू शकता की त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत. आता याच्यात एक दिसते देवराम लांडे आरोपी झालेत, पण असं कळताना असं कळतंय की देवराम लांडे मागच्या स्कॉर्पिओत आहेत, डीजेची गाडी काहीतरी पुढे चाललेली आहे आणि ती मिरवणूक अगदी संथ गतीने चालेल, मला वाटतं ढोल वादक होते ते उलं. मग असं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे नॉलेज आहे का की या मिरवणुकीत कोणाचा तरी जीव जाऊ शकतो, अपघात होऊ शकतो का, आहे का नॉलेज? नाही, अशा याच्यात शक्यतो जीव जात नाही. म्हणजे तुम्हाला वाटतं की काहीतरी अपघात होऊन कोणाचा जरी जीव जाईल अशी शक्यता असताना तुम्ही ती कृती करणं म्हणजे कलम 105. पण याच्यात प्रथम दर्शनी ते असं दिसत नाही की त्यांना माहीत असताना त्यांनी काहीतरी करायला लावलं किंवा डीजेवाल्याला गाडी पळवायला लावलेली. मुवमेंट स्लो होती. मुवमेंट स्लो होती. स्लो मुवमेंटमध्ये तुम्ही आजपर्यंत असं मिरवणुकी पाहिल्या तर डीजे लावणं ही बेकायदेशीर कृती आहे, त्याच्यासाठी वेगळा गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा व्हायला पाहिजे. त्याचं डेसिबल काय साऊंडचं, त्यांनी प्रायर परमिशन घेतली आहे की नाही, तर ह्या गोष्टी पाहून तुम्ही ते करू शकता. पण डीजे लावणं, मिरवणूक काढणं आणि अपघात होणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर असं त्याच्यामध्ये आहे. मग काय आज सुनावणी होती त्यावेळी असा युक्तिवाद करण्यात आला होता की देवराम लांडे हे या कार्यक्रमाचे आयोजक होते आणि त्यांना पूर्ण कल्पना होती. हे पहा, समजा एखादा डीजेचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याची पूर्ण कल्पना असू दे, समजा उद्या तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही डीजे लावला आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि डीजे त्या कार्यक्रमात कोणीतरी काहीतरी घटना केली आणि एखाद्याचा मृत्यू झाला, म्हणजे याचा अर्थ असा होतो का तुम्हाला माहिती आहे त्याचा मृत्यू होणार आहे किंवा तुमच्या कृतीमुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. आजपर्यंत आपण शेकडो हजारो मिरवणुकी पाहिलेल्या आहेत किंवा अशा डीजेच्या पाहिल्यात, पण ही घटना दुर्दैवी म्हणजे ते गाडी खाली अचानक एखादा युवकाचा दुर्दैवी मृत्यू होणं, अशी घटना मी जुन्नर तालुक्यात तरी पहिल्यांदा पाहिली. मग त्या कलमाचं आणि त्या घटनेची सांगड घातली पाहिजे. मग देवराम लांडेला आयोजक जरी असला किंवा नसला मला ते माहीत नाही, तर देवराम लांडेला आयोजन करताना असं विचारात घ्या किंवा त्याला हे माहीत असणं की या गाडीखाली एक दुर्दैवी मृत्यू होऊ शकतो तरी त्यांनी ती गाडी लावली, असं होऊ शकतं का? नाही. आयोजक आहे जर त्यांनी बैलगाडा रेस किंवा गाड्यांची रेस ती रेस लावली, भर वाढदिवसानिमित्त शर्यत लावली गर्दीच्या ठिकाणी, चला पळवा गाड्या, त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत बाजारपेठेतून जो पहिला येईल त्याचा नंबर. मग याच्यात नॉलेज काय येतं, गाडी भरधाव येणारे कोणाचा तरी जीव जाऊ शकतो. मग तुम्हाला नॉलेज असताना तुम्ही जर ती कृती केली तर मग ती त्या कलमाच्या
अंतर्गत येऊ शकतं की बाबा तुम्हाला माहिती आहे असं होऊ शकतं, पण याच्यात असं होऊ शकतं असं ऑर्डिनरी विचार करताना डीजेची मिरवणूक आहे ना असं होऊ शकतं असं वाटत नाही. सर अजून एक मुद्दा आहे की इथं आंदोलकांनी देखील त्याच मुद्द्यावर भर दिला होता, जे डीजे आहे हा बेकायदेशीर आहे आणि त्याच्या गाडीची व्हॅलिडिटी फिटनेस सगळं संपलेलं आहे. मग जर अशी जर तुम्हाला माहिती आहे याचा फिटनेस संपलेलं आहे आणि ती डीजे चालवणं हे धोक्याचं नाही का? हा, गाडीचं फिटनेस संपलंय किंवा डीजे चालवणं धोक्याचं आहे, किंवा आता तुम्ही बऱ्याच गाड्या पाहता रस्त्यावरती, ती गाडी जेव्हा तुम्ही भरधाव वेगात चालवता, आता बऱ्याचशा गाड्या आहेत आपल्या इकडं, खूप गाड्या आहेत, हे 15 वर्षाच्या पुढे असतात, 12 वर्षाच्या पुढे असतात, पण तो ॲक्ट कसा आहे, रॅश और निग्लिजियंट. कलमात काय म्हटलंय, रॅश और निग्लिजियंट म्हणजे काय की बेजबाबदार आणि निष्काळजीपणे अशी भयानक कृती. तर ते ॲक्ट तसा होतं का? ॲक्ट तसा होता का? निष्काळजीपणाने भरधाव मोठ्या आवाजात सुसाट असा ॲक्ट होता का? तुम्ही सांगा, तुम्हाला जास्त माहिती होता का? बरोबर आहे. नाही सांगा ना, तुम्ही होता का? मी पाहिली नाही घटना, तुम्हाला जास्त नव्हता. त्यावेळेस स्लो मुवमेंट होती, अतिशय हळू गाडी चालली. हा, मग कलम काय सांगतं ते सरळ सरळ की रॅश और निग्लिजंट ॲक्ट जर त्या कलमात बसत नसेल तर मग इतर कुठली कलम आहेत ती पाहणं गरजेचं आहे त्याच्यात. काय मग ही जी का पोलिसांनी जी कलम लावलेली आहे, काय प्राथमिकता पाहायला हवी होती का थोडं घाई झाली, काय सांगाल? नाही, घाई झाली किंवा नाही झाली किंवा काय प्राथमिकता आहे याच्यापेक्षा तपास होऊन अजून चार्जशीट दाखल व्हायचे. त्यांनी ते केलं असेल जे त्यांना प्रथमदर्शनी वाटलं असेल. चार्जशीट दाखल करताना त्या कलमांचा अभ्यास करून ते त्याच्यात सुधारणा किंवा कलम कमी करू शकतात किंवा कलम वाढवू शकतात. त्या कलमाचा इंटरप्रिटेशन म्हणजे आपण म्हणतो सखोल तोडफोड करणं आणि ते पाहणं हे गरजेचं आहे कुठलं कलम लावण्याच्या आधी.